9 वाजलेले आहेत आणि 9 वाजल्यापासूनचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करते. तर आज चपाती भाकरी वगैरे काही करायची नाही, तर वेगळा असा पदार्थ करायचा आहे आणि तो गरम गरमच खायला लागतो. छान लागतो, म्हणजे गरम गरम खायला लागतो, म्हणजे छान लागतो गरम गरमच. तर त्यामुळे वेळाने जेवण चालू केलेलं आहे. पाणी भरणं, पूजा सगळं बाकीचं आवरलेलं आहे. कपडे मात्र धुवायला मशीनला लावलेले आहेत. अजून मशीन काही चालू केलेले नाहीत, भिजत ठेवलेत मशीनमध्ये कपडे. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर बटाटे घेतलेले आहेत, उकडायला लावणार आहेत. आता काही मैत्रिणींनी आपल्या ओळखलं असणार की काय करणार आहे मी, तर ते कुकरमध्येच डायरेक्ट टाकते, कारण जास्त बटाटे उकडत ठेवायचे आहेत. आणि म्हटलं भांड्यात ठेवण्यापेक्षा कुकरला लावूया, तर कुकर लावून घेते आधी. आणि आज थोडीफार ना उत्सुकताही आहे, हुरहुरही आहे. आणि ते कदाचित तुम्ही टायटलवरून ओळखलं असणार की काय बाबा आहे. तर जसं हर्षदाच्याही मनात थोडीफार भीती आहे ना, तशी माझ्याही मनात थोडी हुरहुर म्हणा. किती माहिती असलं की बाबा आपण टक्केवारी काढली असली, काही असली तरी एक थोडीफार भीती असते, म्हणजे हुरहुर असते किंवा उत्सुकता असते. तर का असं वाटतंय, तर आज आहे 12वीचा ऑनलाईन रिझल्ट. आता ऑनलाईन पद्धतीने रिझल्ट लागतो. पूर्वी आपल्या वेळेला कसं शाळेत जायचं किंवा कोणतरी इतर जायचं किंवा आपण कधीतरी जायचो असं असायचं. तर आता तसं नाही, तर ऑनलाईन असल्यामुळे घर बसल्याही कळतो. काहीजण नेट कॅफेला वगैरे पण जातात. आपण आपल्या घरातच बघतो असं होतं. तर आता पीठ मळून घेते आणि पीठही घट्ट मळून ठेवणार आणि मग पुढचं काम काहीतरी करून घेईन, कारण एकच्यात मला सगळं आवरायचं आहे. पण हे मात्र नंतरच करावे लागेल, कारण गरम गरम खायचं आहे म्हटल्यावर जरा नंतरच करावं लागेल. बघू आता कसं. पण मला मात्र हुरहुर वाटते की माझ्या मनातही काही थोडंफारही वाटतं आहे. हे मात्र मी तिला काही कळू दिलं नाही, कारण मुलांना भीती वाटत असते, कारण आपणही त्या वयातून गेलेलो असतो. एक भीती असते एक प्रकारची. तर तिच्याशी हेच करून मागत होते. पण माझ्याही मनात होतं की बाबा काय होते आपल्याला माहीत असतं, पण पर्सेंटेज किती काय याचं हे असतं आपल्याला. आणि काय झालेलं की ज्या महिन्यात त्यांची परीक्षा होती त्याच महिन्यात मी आजारी होते. अगदी शेवटच्या पेपरपर्यंत हे होतं. मला वाटतं शेवटच्या पेपर दिवशी मला जरासं बरं वाटलं, त्याच्या आदल्या अगदी पेपरपर्यंत पण मला बरंचसं हे होतं. आणि त्यामुळे कसं झालं, अभ्यासावर थोडाफार परिणाम होतो. पीठ मळून झाल्यावर ना लगेच तिथनं स्वच्छ करून घेतलं, कारण पीठ थोडंफार पडतंच. किती मोठी परात असू दे, किती मोठं काही असू दे, त्यातलं पीठ थोडंफार पडतंच. जे मी पीठ मळलेलं ना मगाशी, म्हणजे घट्ट मळून ठेवलेलं, त्यातलंच थोडंसं मऊसर मळून घेतलेलं आहे. नाश्त्याला थोडं चपाती म्हटलं करूया, चहा चपातीच, कारण बाकीचं काय नको म्हटली ती. म्हटलं चहा चपातीच करायचं आहे, त्यामुळे म्हटलं त्यातलंच करता येईल म्हणून मी म्हटलं पीठ मळेन त्यातलंच मऊसर थोडं मळून घ्यावं. तर तिचं आणि माझं बोलणं चाललेलं बघा, मी बोलताना दिसत होते तुम्हाला. तर काही ना काही चालूच असतं. मुली कशा आपल्या भोवतीने असतात, मुलांचं एवढं नसतं, पण मुली असतात भोवतीने. आज रिझल्ट आहे आणि ती नेहमीच उठल्यापासून असते सकाळी भोवती. तर चहा नाश्ता वगैरे झाला. बटाटे जे होते ना ते उकडून सोलून वगैरे बाकीची सगळी तयारी करून ठेवली, भाजी वगैरे करून ठेवली आहे. आता 1 वाजायला आलेला आहे आणि तशी हर्षदाची खूपच हुर वाढलेली आहे. मी ते कॅमेरा लावून ठेवलेला आहे, ती नको म्हणत होती, कॅमेरा लावून ठेवला आहे. सकाळपासून थोडंफार असंच आहे, थोडंफार कामात मदत करते, थोडंफार इकडे तिकडे आधी येऊन पुन्हा चालू होतं. भीती वाटायला लागली आहे, पण सांगेन मी आत्ता सांगू मिळेल 2 मिनिटं सांगते बाबा काय एक मिनिट 56 सेकंद शाळा आहे आपल्याला. आपल्या 40ला 40ला शाळा नाही, 40 तसंच ते झालं. फक्त 1 मिनिट आहे. सगळीच असतात ॲक्च्युली, सगळीच मुलं 12वीची शिकायची.
कसं ऑनलाईन आहे. पूर्वी आपण आपल्याला कॉलेज शाळेत जाऊन बघत, पण आता सगळी अशी बसलेलीच असतात. ते हातात फोन वगैरे घेऊन, आणि हे बघायच्या आधी फोन बाकीच्या जेला झालं असं होतं. इतर वेळा मोठ्याने बोल. पैकी 498 पडलेले आहे. तर रिझल्ट लागले. रिझल्टसाठी किती कालपासून आहे रिझल्ट, एका सेकंदात येतो रिझल्ट. 83% पडले तिला. आणि ह्या वेळेला मी काय असं म्हणणार आहे, कारण माझी तब्येतच खूप हे होती आणि ती जवळजवळ सगळं ते करून जायची. त्याबद्दल त्या महिन्यावर नेमकं त्याच महिन्यात जातं आणि वाढले असते. त्यामुळे मला असं सांगितलं यायचं आहे. फटाके वगैरे चालू झालेले आहेत. बाबाचं रिझल्ट लागले, फटाके चालू झाले. देवाला दाखवले आधी, पेढे आणले देवाला दाखवले. तर तिला म्हणते आता त्याच्यातच प्रणव आमचा म्हणतोय हो का काय भाऊ भरवतोय. भावाला खूप आनंद झाला, ढकलून दिलेला. तर दिसलं असेल तुम्हाला बॉक्समध्ये त्याने आत घालून. तर तिला भरवताना आपण एक पेढा भरवतो, आपण 2 पेढे खातो. त्याला पेढे खूप आवडतात. तर आणि मुलांना आवडतात पेढे जास्त. आणि आधी रिझल्ट लागल्यावर पेढे आणूया ही त्याची घाई. त्या फटाक्यांपेक्षा वगैरे बाकीच्या सगळ्यांपेक्षा पेढे आणूया ही घाई असते. तर आता हे मी काय करते लक्षात आलंच असेल, तर पराठे करते. आणि ते कसं गरम गरम खावे लागतात. म्हटलं रिझल्ट लागल्यावर झाला आहे खूप वेळ. तर नाश्त्याला चहा चपाती केली की काय होतं, लवकर भूकही लागत नाही आणि इतर नाश्त्यांपेक्षा ते आटपतं. खरं म्हणजे जेवणाची चपाती ते असले की एकदम पटकन होऊन जातं. पण आज हे करायचं होतं, पराठे करायचे होते, आलू पराठा. बराच वेळ झाला आहे करायला गेला. तर ते सगळं रिझल्ट लागला, त्यानंतर सगळं ते फोन वगैरे मेसेजेस वगैरे, त्यामुळे वेळ लागला. आता वेळानं खाते. आणि रिझल्ट येईपर्यंत हर्षदालाही भूक नव्हती. कसं होतं, रिझल्ट आपला आहे म्हटल्यावर हे असतं, त्यामुळे हे खा ते खा म्हटलं तरी खाणं होत नाही. आणि आत्ता गप्पा चाललेत अजूनसुद्धा मैत्रिणींबरोबर. मध्ये येते मला ती काहीतरी सांगायला. आणि माझंही तसंच चालू होतं, कोणाचे नाही कोणाचे फोन किंवा मेसेज हे असे सगळे चालू होते. त्यामुळे ते आणि म्हटलं ते घेणं आवश्यकच होतं, कारण एवढ्याने आपल्याला माणूस करतं. पण शेवटी 3 नंतर मी काय केलं, जवळजवळ 2:45ला मी आले आत. म्हटलं आता हे चालूच राहणार, संध्याकाळी बाकीच्यांना करूया जे काय राहिलेत ते. कारण येत होते ते काही घेतलेच नाही असं केलं. किंवा मेसेज काही म्हटलं नंतर रिप्लाय देऊया, थोडेफार दिले. तिने थोडेफार मैत्रिणींच्या वगैरे उचलले फोन. तर पराठे जसे होतील तसे देऊन घेतले. माझी तब्येत बिघडली तेव्हा तिची परीक्षा असताना ती म्हटली की माझ्या परीक्षे इतकीच तुझी तब्येतही महत्त्वाची आहे. तेव्हा मला दोघांनाही वाटलं की एक आई वडील म्हणून आपण जे काही शिकवणूक त्यांना दिली, जे काही संस्कार केले ते योग्य आहेत. आणि मुलगी म्हणूनच फक्त तिच्यावर नाही तर मुलग्यावरही तसेच संस्कार आम्ही करत असतो. प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहण्याचा जीवनाकडे कसा आहे बाबा, किंवा त्याचं नशीब म्हणा त्या माणसाचं, किंवा संघ, या सगळ्यावर शेवटी जीवन यश अवलंबून असतं. हाताची पाची बोटं सारखी नसतात. बहिणी बहिणी किंवा बहीण भाऊ प्रत्येकजणाचं नशीब वेगळं असतं. तर बाहेर गेलेले आत्ता आलेत, त्यामुळं आत्ता ते पेढा भरवणार आहेत लेकीला. खुश आहेत. शेवटी आई वडील म्हणून आपण 100% देत असतो. मुलांनी ते करून दाखवायचं असतं. आपण जरी 100% थोडीफार काही होत असेल तर आपण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतो. शेवटी त्यातून काही मार्ग असेल तो आणि काढावाच लागतो. रिझल्ट वगैरे छान लागला आणि आजचा दिवस आमचा असा मस्तपैकी गेला, मस्तपैकी छान वाटलं.